कडक सॅल्यूट डॉक्टर सूरी श्रीमाथी, हैदराबाद. वय वर्ष अहो जन्म 1933चा आहे. 90 पार केलेल्या या डॉक्टर मॅडम आजही कार्यरत आहेत. आश्चर्य वाटतंय ना. व्यवस्थित सरकारी डॉक्टर म्हणून नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर कन्सल्टंट म्हणून त्या आजही काम करतात. हैदराबादमधल्या काही हॉस्पिटलमध्ये 1958 साली ज्या काळामध्ये खूप कमी स्त्रिया इतक्या हायली क्वालिफाईड सापडायच्या, त्या काळात MBBS डिग्री घेतलेली ही एक भारतातली सुप्रसिद्ध आणि सध्या 90 पार केलेली जवळपास 92 वर्षाच्या डॉक्टर सूरी श्रीमाथी, आणि स्टील सी इज वर्किंग. गायनेकॉलॉजिस्ट आजपर्यंत जवळपास 2 लाख मुलांना, अपत्यांना या दुनियेत आणण्यामध्ये त्यांचा डॉक्टर म्हणून हात. प्रचंड विश्वास लोकांचा कमावलेला, आणि अक्षरशः वयाचा विचार केला आणि त्यांना थोडं बोलतं केलं की त्या हसून सांगतात की अरे मी 3 पिढ्यांची बाळंतपण केलेली डॉक्टर आहे. म्हणजे एखादी मुलगी जन्माला आली, तिचं लग्न झालं, मग तिचं बाळंतपण, तिला मुलगी झाली, तिचं लग्न झालं, तिचं बाळंतपण, तिला परत मुलगी झाली, तिच्या मुलीचं लग्नानंतर तिचं बाळंतपण, असं मी 3 पिढ्यांना इथे मी त्यांची बाळंतीणपणाची मी डॉक्टर आहे. त्यांची बाळं माझ्या हाती जन्माला आली. आजही कोणी गरीब व्यक्ती आपल्या गरोदर असलेल्या स्त्रीला घेऊन गेला तर कमीत कमी पैशात तिचं बाळंतपण कसं होईल याच्याकडे कटाक्षाने लक्ष देतात या डॉक्टर सूरी श्रीमाथी. तसं पाहिलं तर त्यांचे बंधू साधारण त्यांच्यापेक्षा 17-18 वर्षांनी लहान. म्हणजे आपली मोठी बहीण ही इतकी सुप्रसिद्ध डॉक्टर आहे हैदराबादला. उस्मानिया युनिव्हर्सिटीतनं तिने MBBS केलं आहे. त्यांच्याच मेडिकल कॉलेजमध्ये पण सेवा दिली आहे. हे सांगताना त्या भावाचा ऊर आजही अभिमानाने भरून येतो. यांच्यापेक्षा फक्त 18 वर्षांनी लहान. म्हणजे तसा त्यांचे बंधूसुद्धा तसे खूप मोठे आहेत ना. जवळपास त्या बंधूंचं आत्ता वय 74 ते 75 आहे, आणि त्यांची ही बहीण डॉक्टर सूरी श्रीमाथी 92 ते 93च्या दरम्यान वय असलेल्या व्यक्ती आहेत. पण एकमेकांच्या विषयी भाऊ बहीण म्हणून इतका अभिमान एकमेकांना. तसं पाहिलं तर 92-93 हे वय कोणतंही कार्य करण्याचं नाही आहे. तुमच्या आमच्या या काळात बेडवर पडीक असण्याचं हे वय, अर्थात आयुष्य तेवढं मिळालं तर. पण आजही काही महत्त्वाची ऑपरेशन्स त्या स्वतः करतात, आणि त्यांच्याबरोबरचे ज्युनियर डॉक्टर आजही तितक्याच अभिमानाने सांगतात की मॅडम जी के अभी भी हात नहीं कांपते. मित्रांनो, काही वेळा वयाच्या 60मध्ये सुद्धा हात कापणारी लोक पाहतो आपण. काही लोकांना आता तो ट्रिमर्सचा आजार असतो, ते तर अगदी 25-30व्या वर्षीच त्यांचे हात कापायला लागतात. 60ला तर त्यांना एका हाताने ग्लास उचलणं, चहाचा कप हातात घेऊन चहा पिणं हे एका हाताने जमत नाही. हा जो ट्रिमर्सचा आजार आहे तो नंतर वाढत जातो.
पण आज या 93व्या वर्षीसुद्धा जर सर्जरी पण करत असतील तर मात्र कडक सॅल्यूट करावासंच वाटेल ना. आणि म्हणूनच डॉक्टर सुरी श्रीमाथी या डॉक्टरांना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. त्यांच्या हातून अव्याहतपणे ही मेडिकल क्षेत्रात सेवा होती आहे. कोणत्याही प्रकारे पैसा कमवून खूप मोठं व्हायचं असं काहीही ध्येय न बाळगता 63 वर्ष जवळपास त्यांना या मेडिकल क्षेत्रात होऊन गेली, त्या सेवा देत आहेत. त्यातून मग गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळं त्यांना आपल्या सगळ्या स्त्रियांचा कळवळा खूप पिचलेली, खूप गरिबीतली अशी कोणतीही स्त्री त्यांच्याकडे आली आणि मग त्यांनी नकार दिला असं कधीही घडलं नाही. इलाज करण्यासाठी कुणालाही नकार दिला असं आयुष्यात कधीही घडलं नाही. त्याच्यामुळं त्यांची ख्याती दूरवर पसरत राहिली. रिटायर झाल्यानंतरसुद्धा घरच्या लोकांनी त्यांना सांगितलं की नका आता कुठे काही करू, 90 हात कापतील, सर्जरी करू नका, असं त्यांचा तो 74-75 वर्षाचा भाऊसुद्धा बऱ्याचदा सांगतो. पण अगदी हलक्या आवाजात तो म्हणतो की माझी शेवटी ती मोठी बहीण आहे, तिला मी तू काम करू नको असं आदेशित नाही करू शकत, कारण ती त्या कामाच्या शिवाय जगूच शकत नाही हे मला माहिती आहे. तिचं ते पॅशन आहे. ती नुसतीच काही पुस्तकी किडा होऊन, डॉक्टर होऊन फक्त पैसा कमवला, संसार केला असं नाही आहे. तिने एकतर ह्या पॅशनला पुरेपूर वेळ द्यायचा हवा म्हणून त्यांनी लग्न केलेलं नाही आहे. हे सांगतानासुद्धा भावाचा ऊर अभिमानाने भरून आलेला. म्हणजे आपली बहीण एका साध्या आयुष्य जगता जगता एवढी हायली क्वालिफाईड असूनसुद्धा पाय जमिनीवर ठेवत आणि एकदाच मनाशी पक्कं ठरवलं की आता मला संसारात पडायचं नाही आहे, जे माझे पेशंट आहेत त्यांचं हित बघणं हेच माझं आयुष्य आहे, असं ठरवून एक डॉक्टर, एक गायनेकोलॉजिस्ट अशा पद्धतीने जीवन जगू शकते, हेच मोठं आपल्याला आश्चर्यचकित करून जाणार आहे. म्हणूनच या स्त्री डॉक्टरला कवी प्रवीत शो कडक सॅल्यूट करतो आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशाचं हेच तर वैभव आहे की आपल्याकडं इतकी क्वालिफाईड माणसं आहेत, पण तितक्याच साधेपणाने ते हे आयुष्य जगतात. हे जेव्हा समजतं तेव्हा आपली स्वतःलासुद्धा आरशात चेहरा बघताना लाज वाटायला लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, माहिती आहे ना, आपले माजी राष्ट्रपती, त्यांचं जीवन जरी आपल्या वाचनात आलं तरीसुद्धा आपल्याला असंच मनात एक प्रश्न निर्माण होतो की किती साधं असावं माणसाने. राष्ट्रपती भवनमध्ये कोणीही पाहुणे आले आणि त्यांच्यावर झालेला खर्च ते त्यांना मिळणाऱ्या पगारातून, मानधनातून नक्की परत करायचे गव्हर्नमेंटला. आणि काय हो, गेल्यानंतर 5-6 जोड, त्यापैकी DRDOचेच त्यांचे 2 ड्रेस, बाकीचे 1-2 ड्रेस स्वतःचे, एक इंडियन सूट, एक कुठे फॉरेनला मीटिंगला जातानाचं सूट, फारसं काहीच नाही. एक पद्मश्री, एक पद्मविभूषण अशी काही त्यांना मिळालेली, भारतरत्न अशी मेडल्स, काहीही संपत्ती न ठेवता शेवटची जवळपास 8 वर्षाची पेन्शनसुद्धा भारत आपल्या गावाच्या सुधारणेसाठी सरकारला देऊन निघून गेले ते. अशाच धर्तीवर मला डॉक्टर श्रीमाथी, या डॉक्टर सुरी श्रीमाथी यांचंसुद्धा आयुष्य असंच साधेपणाने चाललेलं आणि लोकांसाठी जीवन जगतायत हे त्यांनी 92-93व्या वर्षीसुद्धा एक गायनेकोलॉजिस्ट म्हणून सर्जरीजसुद्धा चालू आहेत असं जेव्हा त्या सांगतात, अजूनही माझे हात कापत नाहीत असं म्हणून समोर हात धरतात, तेव्हा खूप आश्चर्य वाटतं आणि अभिमान पण वाटतो. चला, आपल्या सर्वांतर्फे डॉक्टर सुरी श्रीमाथी यांना त्यांनी अजून मस्तपैकी 7 रन काढावेत आयुष्याचे आणि आयुष्याची सेंच्युरी पूर्ण करून छानपैकी निवांत जीवन निदान 100 नंतर तरी जगावं अशीच मी आशा बाळगतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो. अशाच काही महान व्यक्तींना कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये थोडासा आपण त्यांना
गौरव करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या कार्याचं कौतुक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि यात सहकार्य मला लाभतं आहे ते माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सचं. आणि मित्रांनो, 2628 लोकांनी मला साथ दिली आहे आणि म्हणूनच हा प्रवास अजूनही अव्याहतपणे 6 वर्षानंतरसुद्धा सुरू आहे. आणि सांगू एक, सफ़र तो बस यूं ही जारी रहेगा, यूं ही जारी रहेगा.